जय जिजाऊ, जय शिवराय सर्वांना। काल म्हणे लक्ष्मण हाकेच्या गाडीवर हल्ला झाला आणि लक्ष्मण हाके म्हणतोय की माझ्या बरोबर पोलीस असताना माझ्यावर हल्ला झाला। काही सेकंदाचा फरक होता, नाहीतर माझ्यावर सुद्धा हल्ला झाला असता। अरे लक्ष्या, तू एक मोकळा आहे ना, तुला दुसरा धंदा उद्योग काही नाही, सारखं असं दुसऱ्याच्यात काड्या टाकायचं आणि पेटवत बसायचं। पोलीस बरोबर असताना तुझ्यावर हल्ला झालाच कसा? तू काय करत होता? अरे तुम्हीच लोक हल्ला करून घेणार प्रसिद्धीसाठी। आणि लक्ष्याचं म्हणणं काय, मी फक्त प्रसिद्ध झालो की बस। कारण अरे तू गाडी फुटली तर काय, गाडी द्यायला काय मंत्री फिंत्री तुझ्याकडे ढिगाणं पडल्यात रे। तुझ्याकडे पैशाला काय कमी नाही, तू पैशाला कमी नाही म्हणून तर तू स्वतः तुझी गाडी फोडून घेतली आणि आरोप मात्र दुसऱ्यावर करता। आणि काय बोलता तुम्ही, अज्ञात व्यक्ती अज्ञात व्यक्ती। अरे अज्ञात व्यक्ती, तुम्हाला 3 दिवस झाला, आज त्या व्यक्तीचं नाव कसं माहिती नाही? कारण अज्ञात व्यक्ती म्हणजे तुमचीच व्यक्ती आहे, ती तुम्हीच लोक आहे, त्यामुळे तुम्हाला त्यांचं नाव सुद्धा घेता येईना। अरे तुम्हीच गाड्या फोडता आणि तुम्हीच दंगली घडवण्याचा प्रयत्न करता। अरे तू आणि नवण्या आणि ती पवन कैवारी करवर, तुम्ही 3 जण मिळून ना नाटक काढा। मांडलं पट्ट्यानं, तुम्हाला खरंच छानच जमतंय, 1 नंबर जमतंय। नुसतं नाटकाचा पार्ट लय भारी जमतोय तुम्हाला, त्यातनं खरा लय पैसा मिळेल। नाटक जर तुम्ही काढलं ना, असं इतका पैसा मिळाल त्यातनं भावानो, खरंच माप नाही, तुम्हाला पैसे घ्यायचं सुद्धा कळणार नाही। आणि असं कोणाच्या पण महाग पळायची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही। अरे ती काय तर ती ढिंगणा घोळी पवन कैवारी, तर ती तर म्हणतोय की मला लय मारलं, माझी हातपायी मोडली आणि माझ्यात पाणी मागितलं तर माझ्या अंगावर मुतले आणि म्हणत होते की तुला मी जिवंत सोडणार नाही। अरे काय भामट्या, तुला अकलीचा भाग आहे का? मुलकाचं तुला भेटते ती लोक। तू तर म्हणत होता की माझ्या गळ्यात माळ, कपाळाला गंध आहे म्हणून मला काही संत समजू नका आणि मी तणून हाणीन। इतकी तुला लोक भेटते, तुझ्या तू अंगावर मुतायला कोण मोकळं बिकळं आहे विरे? हा काय बोलतो, तुला काय अकलीचा भाग बिग काय आहे का नाही जरा तरी? हा काय उचलली जीभ लावली टाळ्याला, घेतली ड्युटी निघाली वाड्याला। अरे ह्या राज्यात अतिवृष्टी झाले, माझ्या शेतकरी बांधवावर अत्यंत वाईट परिस्थिती आले, अक्षरशः त्यांचे शेत तर वाहून गेलेच, पण त्यांच्या घरात सुद्धा काय राहिलं नाही, ना मीठ ना पीठ काही सुद्धा राहिलं नाही। काय माझ्या बांधवाला तर कपडे सुद्धा अंगावर घालायला राहिली नाही ती। अरे त्यांच्याकडे जरा डोळ उघडून बघा, ही जी उद्योग तुम्ही करताय ना, ती करण्यापेक्षा हे महाराष्ट्रात राज्यात काय चाललंय, शेतकऱ्यावर किती वाईट संकट आलंय ती अगोदर बघा आणि त्यांना मदत तुमच्याकडून काय होते का बघा। लक्ष्मण हाके, अरे तू इतका बोलतो आणि मग तू आतापर्यंत कुठल्या शेतकऱ्याच्या बांधाला जाऊन त्यांची चौकशी केली? तू केली का? कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन चौकशी केली नाही ना, कारण तुला वेळच नाही। तुला वेळ फक्त दुसऱ्याला बदनाम करण्यातच वेळ आहे तुला, हा चांगल्या गोष्टी करायला वेळ नाही। तुझं लक्षणच खोट आहे, त्यामुळेच तुझं नाव लक्ष्य आहे। अरे लक्ष्या, तुला लाज वाटायला पाहिजे होती का? ओबीसी बांधव माझा शेतकरी नाही का? तू कुठे गेला? कुठल्या ओबीसी बांधवाच्या शेतकऱ्याच्या बांधावर गेला ती सांग आम्हाला। अरे तू असलं उद्योग करूच शकत नाही, कारण ही तुझ्यासारखीची कामं ही नव्हती असली। स्वतः गाडी पेटवायची, काय अज्ञात व्यक्तीने पेटवली म्हणायची आणि स्वतःच हे करायचं, पुन्हा दुसऱ्याला सारखे टार्गेट करायचं, दुसऱ्याला नावं ठेवायची। आणि तू तरी लक्ष्मण हाके, तू तर काय म्हणतो जरांगे पाटलाला,
ती पिसाळ हाय आणि त्याला मेंटलच्या दवाखान्यातच न्यावं लागतंय, त्याचा गुडघ्यात मेंदू असतो हाय. अरे आणि त्याला मला वाटतं की त्या देवानं जरांगे पाटलाला गुडघ्यात मेंदू दिलाय. जरांगे पाटलाला मेंदू कुठे देऊ म्हणून देव तुझ्याकडे आलता का विचारायला? अरे मेंटल भावा, तुला लाज वाटायला पाहिजे. तुझा मेंदू कुठं आहे हे तुला माहिती आहे का? आणि तुझा जर मेंदू डोक्यात असता ना तर तो आज जनतेचं कल्याण केलं असतं. तो आज माझ्या शेतकरी बांधवाच्या बांधावर गेला असता, त्यांचं दुःख जाणून घेतलं असतं, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या असत्या. तो असलं नाटकाचा उद्योग करत बसला नसता. आणि तू काय म्हणजे कल्याण करणार आहे रे जनतेचं? तुला फक्त एवढंच पडलंय मी कसा फेमस होईल, त्यासाठी गाडी बी फोडून ठेवली. तुला देतातच मंत्री तर हायतच तुला पैसे द्यायला, पैशाला काही कमी नाही. कारण लोकांचं गोळा करून गोरगरिबांचं ठेवलेलं आहे ना, ती सगळं तुझ्याच घालायचं आहे. त्यामुळं तू असं पळायला. आज तुला खेटरानं जरी हाणलं तरी तुझं ती उद्योग काय बंद होणार नाहीत. त्यामुळं तू ही सगळं आणि तूच वर्ण म्हणतो की आता ह्याचा शेवट कुठं होणार आहे काय माहिती. अरे सुरुवात तूच करणार, शेवट तूच करणार. असलं उंडग उद्योगधंदा करायला वेळ हायच कुणाला? कुणाला सुद्धा वेळ नाही असलं उंडग उद्योग करायला. राज्यात इतकी वाईट परिस्थिती आहे की काय काय बांधवाची अशी लेकरं वाहून गेली. ती लेकरं गुरं तर वाहून गेले तेच, पण लेकरं सुद्धा वाहून गेली. ती लेकरं जरा डोळं उघड आणि बघ नीट. सोशल मीडियावर बघ, न्यूजला बघ. अरे तू त्या घोड्याला लगाम घातल्याने फक्त तुला एकच दिसतंय की मी बदनाम कसा करू दुसऱ्याला. सुधार, आता तरी सुधार. तू सुधारशील असं वाटतच नाही, कारण वारंवार तुझं पाऊल चढतं जायचं पण उतरतं नाही. आणि ही दंगली घडवण्याचीच लक्षणं नाही ती तुझ्याजवळची. तू दंगली घडवण्याचंच बोलतो, नवण्या दंगली घडवण्याचंच बोलतो. ती छटाक आहे ती दंगली तुम्ही तिघं जरी घरात जाऊन गपचिप बसला ना, राज्यात सगळीकडे शांतता होणार आहे. सगळीकडे शांतता होणार आहे. तुम्ही तिघं फक्त ग बसा. हां, तुमच्या अंगात इतकी कळ आहे ना, तुम्ही सगळीकडे राज्यातली जनताच अशी बेचैन करून सोडले आणि स्वतःची पोळी भाजायला